नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न IMP क्वेश्चन पाहणार आहोत। तर पॅटर्न कोणताही असो, तसेच परीक्षा कोणतीही असो, मराठी व्याकरण हे तेच असतं। चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। मनाचे श्लोक कोणी रचले? आणि तुमचे पर्याय आहेत संत रामदास, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई। आणि मनाचे श्लोक कोणी रचले आहेत विद्यार्थ्यांनो? उत्तर बरोबर टाइप करायचं आहे। बरोबर पर्याय कोणता असेल सांगा पाहू। आणि तुमचा बरोबर पर्याय किंवा उत्तर आहे संत रामदास स्वामी, पर्याय क्रमांक 1। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रश्न आहे दुसरा, क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द म्हणजे डॅश डॅश होय। आणि तुमचे पर्याय आहेत क्रियाविशेषण, कर्म, कर्ता, नाम। मग क्रियापदाने दर्शवलेली जी क्रिया करणारा शब्द म्हणजे काय असते? तर कर्ता असतो। पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो। पुढील प्रश्न आहे तिसरा, गतकाळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत काळोख, भूतकाळ, प्राचीन, भविष्यकाळ। मग गतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ, मग याचा विरुद्ध काय असेल? तर भविष्यकाळ म्हणजे येणारा काळ। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे चौथा, पुढील वाक्यातील नकारार्थी वाक्य ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत 500 रुपये ही मोठी रक्कम आहे, 500 रुपये ही मोठी रक्कम आहे, 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, 500 रुपये ही मोठी रक्कम आहे नाही। आणि तुम्हाला नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे। आणि उत्तर आहे 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे। पुढील प्रश्न आहे पाचवा, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले। वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचे पर्याय आहेत समापन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग। शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असल्यावर कोणता प्रयोग होतो? तर भावे प्रयोग होतो। म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। प्रश्न आहे 6वा, मिलिंद शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? आणि तुमचे पर्याय आहेत मधुप, भ्रमर, कपी, अली। समानार्थी शब्द नाही हा पर्याय निवडायचा आहे। आणि उत्तर आहे कपी। कपी म्हणजे वानर, माकड। पुढील प्रश्न आहे 7वा, क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही, हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे? आणि तुमचे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भावे प्रयोग। पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो। पुढील प्रश्न आहे 8वा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। ही काव्यपंक्ती कोणी रचली आहे? अत्यंत सुंदर काव्यपंक्ती आहे ही। आणि पर्याय आहेत ग. दी. माडगूळकर, संत एकनाथ, संत तुकाराम, जगदीश खेबुडकर। आणि ही काव्यपंक्ती कोणाची आहे? तर जगदीश खेबुडकर यांची आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 9वा, कन्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत सरोज, कनक, मुलगी, सूत। मग कन्या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? सरोज असेल, कनक, मुलगी, सूत। कोणता असेल? तर मुलगी हा आहे, सूत म्हणजे मुलगा। चला तर पुढील प्रश्न आहे शेवटचा विद्यार्थ्यांनो। 10वा प्रश्न आहे मधु लाडू खातो। पूर्ण वर्तमान काय वाक्य बनवायचं आहे तुम्हाला। आणि तुमचे पर्याय आहेत मधुने लाडू खाल्ला असेल, मधुने लाडू खाल्ला आहे, मधु लाडू खाणार होता, मधुने लाडू खाल्ला होता। पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे वर्तमान काळामध्ये। मग कोणता पर्याय बरोबर असेल? तर मधुने लाडू खाल्ला आहे, खाण्याची क्रिया झाली आहे, खाल्ला आहे। चला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।